तर आज सुधाकर बडगुजर हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाला भाजपच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केलेला होता, मात्र हा विरोध झुगारून आज ते आपल्या हाती कमळ घेणार आहेत। आज ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। गिरीश महाजन आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये तसंच बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये आज त्यांचा हा पक्ष प्रवेश पार पडणार आहे। त्यामुळे नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठं खिंडार पडणार आहे, कारण सुधाकर बडगुजर हे ठाकरेंचे आणि संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जायचे, मात्र आता तेच भाजपमध्ये प्रवेश करतायत। आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्यासोबत आहेत। सागर, नाशिकमध्ये आज हा जी सुधाकर बडगुजर आहेत ते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, त्यामुळे खरं तर या सुधाकर बडगुजरांच्या प्रवेशाला विरोध होत होता, मात्र हा विरोध झुगारून आज ते भाजपमध्ये प्रवेश करतायत। नक्कीच आज सुधाकर बडगुजर जे आहेत ते भाजपात प्रवेश करणार आहेत। तब्बल यामध्ये विशेष बाब अशी आहे की स्थानिक आमदारांनी ह्या प्रवेशाला विरोध केला होता, मात्र तरी देखील वरच्या पातळीवर भाजपाच्या मंत्रीगण असतील, त्यानंतर प्रदेश अध्यक्ष असतील, यांनी यांचा जो प्रवेश आहे तो निश्चित केलेला आहे। आणि आज शक्ती प्रदर्शन करत सुधाकर बडगुजर जे आहेत ते थोड्याच वेळात नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत। खरं तर हा सगळा जो प्रवेश आहे या सगळ्यात नाटकीय वळण यामध्ये पाहायला मिळालं, ज्यावेळेस ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुधाकर बडगुजर यांची हक्कलपट्टी करण्यात आली होती, त्यानंतर भाजपात सुधाकर बडगुजर जाणार का अशी चर्चा रंगली होती। आणि त्यातच ते मी कार्यकर्त्यांशी चर्चा करून मी निर्णय घेणार आहे असं सांगितलं होतं। मात्र आता जर बघितलं तर जो सुधाकर बडगुजर आहे त्यांचा प्रवेश निश्चित झालेला आहे। आणि आता सुधाकर बडगुजर आहे ते हजारो कार्यकर्त्यांसह नाशिकहून भाजप मुंबईच्या दिशेने निघणार आहेत, त्यांचा भाजपात प्रवेश होणार आहे। आणि विशेष बाब म्हणजे ते ह्या ठिकाणी जे बबन घोलप आहे माजी आमदार त्यांच्यासोबत जाणार आहेत। आपल्याबरोबर स्वतः बडगुजर आहेत, त्यांच्याशी बोलूयात। निश्चितपणाने त्याबद्दल मी जास्त सांगू शकत नाही। आपल्या सोबत आणखी कोण कोण नेते प्रवेश करतात? भरपूर लोक आहेत। आपल्याला चित्र स्पष्ट होईल ते भारतीय जनता पार्टी कार्यालयात त्या ठिकाणी किती लोक येतात ते निश्चित तुम्हाला बघायला मिळेल। प्रदर्शन पण आपण करता या निमित्ताने बसेस मोठ्या प्रमाणात, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात, कार्यकर्त्यांचा उत्साह जितका आहे फार मोठा उत्साह आपण पाहतोय। जर बघितलं तर सुधाकर बडगुजर जे आहेत ते आता घरातून बाहेर निघालेले आहेत आणि त्यांचं घरच्यांकडून त्यांच्या कुटुंबाकडून त्यांचं औक्षण करण्यात आलेलं आहे। आणि आता ते मुंबईच्या दिशेने निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आता पहिल्यांदा ते त्यांच्या कार्यालयात जाणार आहेत आणि तिथे कार्यकर्त्यांना भेटून त्यानंतर ह्या सगळ्यांबरोबर कार्यकर्त्यांबरोबर ते मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत। हा सगळं जर हे वातावरण जर बघितलं तर हजारो कार्यकर्ते जे आहेत ते बडगुजरांबरोबर ती मुंबईच्या दिशेने जाणार आहेत। काही माजी नगरसेवक देखील त्यांच्याबरोबर असणार आहेत। त्याचबरोबर विशेष बाब म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे जे महत्त्वाचे नेते म्हणून ओळख आहे त्यांची जे बबन घोलप ते देखील थोड्याच वेळात बडगुजरांच्या ऑफिसजवळ येणार आहेत आणि ते सुद्धा ह्या पक्ष प्रवेशामध्ये सामील होणार आहेत आणि घोलपांबरोबर ते निघणार आहेत। आपल्याबरोबर अजून काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याबरोबर जाणार आहेत। स्वतः सुधाकर बडगुजर यांच्या पुत्र देखील आहेत, आपण त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करूयात। काय सांगाल? खरं तर ह्या सगळ्यांमध्ये तुमच्यावर देखील आरोप झाले, ह्या भाजपाच्या ह्या सगळ्यांमध्ये तुम्ही प्रवेश करतायत, भाजपनेच आरोप केले होते आणि आता तुम्ही सगळेच जण भाजपात प्रवेश करतायत। नाही, आता आरोप झाले परंतु ते प्रकरण सगळे न्यायप्रविष्ट आहे आणि वेळ त्याला उत्तर देईल। खरं तर हे सगळ्यांमध्ये तुमचे जे पिताश्री होते त्यांच्यावर भाजपाने आरोप केले, मात्र आता जर बघितलं तर शक्ती प्रदर्शन करत हे सगळं वातावरण जे आहे ते भाजपामुळे झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। हो, निश्चित या विभागात जी आदरणीय सुधाकर बडगुजर यांची ताकद आहे, त्यांच्यासोबत येणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठी संख्या आहे। आपल्याला दिसेल यापुढे आता काय काय कशा पद्धतीने किती लोक आपण मुंबईच्या दिशेने जाणार आहेत, किती नगरसेवक आपल्या सोबत आहेत? हजारो लोक आम्ही मुंबईच्या दिशेने निघालेलो आहे आणि नगरसेवकांची संख्या पण बऱ्यापैकी आहे। थोड्या वेळात आपल्याला चित्र स्पष्ट होईल। इथे जर बघितलं तर हे स्वतः सुधाकर बडगुजर यांचे सुपुत्र होते आणि इथे जर बघितलं तर शेकडो कार्यकर्ते जे आहेत ते इथे जमा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। हे सगळे कार्यकर्ते सुधाकर बडगुजरांबरोबर मुंबईला जाणार आहेत। या सगळ्यांमध्ये
सुधाकर बडगुजरांच्या पक्षप्रवेशामध्ये ते सोबत असणार आहेत आणि या सगळ्या प्रवेशांमध्ये आता सुधाकर बडगुजरांचा दुपारच्या सुमारास हा प्रवेश होईल आणि यानंतर पुढची जी जे प्रतिक्रिया आहेत ते बडगुजर देणार आहेत। सागर, आपण बघितलं तर खरं तर गिरीश महाजन आणि रवींद्र चव्हाण यांनी बैठक घेऊन जे नेते मंडळी आहेत किंवा जे पदाधिकारी आहेत ते विरोध करत होते त्यांना तंबी दिलेली होती। काही पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळलेला आहे, मात्र काही पदाधिकाऱ्यांचा विरोध हा अजूनही कायम आहे। त्यामुळे काय वाटतंय, नाशिकमध्ये जरी सुधाकर बडगुजर भाजपमध्ये आले, भाजपची ताकद वाढली तरी भाजपमधील अंतर्गत विरोधाचा एक मोठा सामना तेथील नेते मंडळींना करावा लागणार आहे। नक्कीच ही जर परिस्थिती जर बघितली तर नाशिकच्या तिन्ही आमदारांनी बडगुजरांच्या प्रवेशाला विरोध करताना आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि त्याच नंतर देखील या विरोधाला जुगारून जे नेते मंडळी आहेत त्यांनी बडगुजरांचा जो पक्ष प्रवेश आहे तो निश्चित केलेला आहे। स्वतः पुन्हा प्रसार माध्यमांशी बडगुजर बोलत आहेत, मी त्यांच्याकडे पुन्हा जातो। काय पुढचं राजकीय गणित कशी असणार? नाही, आज तर प्रवेश सोहळा पूर्ण झाल्यानंतर जे काही जबाबदारी देतील ते निश्चितपणे निष्ठेने पार पाडू। मोठं शक्ती प्रदर्शन केलं जाते तुमच्या माध्यमातून। शक्ती प्रदर्शन कार्यकर्त्यांचा उत्साह इतका आहे, तुम्ही बघताय कार्यकर्ते कसे उत्साहामध्ये आहेत आणि तुम्ही बघताय आज इतक्या मोठ्या उत्साहाने बसेस आहेत, फोर व्हीलर्स आहेत, म्हणजे अगदी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे। तो एक वेगळा आनंद अनुभवायला मिळतोय मला। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार आहे प्रदेश कार्यालयात आहे आणि त्या ठिकाणी निश्चितपणाने आदरणीय मुख्यमंत्री असतील, भारतीय जनता पार्टीचं नियोजन जे आहे ते त्यांच्या सिस्टीममध्ये हा प्रवेश होणार आहे। कोण असतील, मंत्री असतील, गिरीश भाऊ असतील, जे प्रदेश कार्यालयामध्ये जी लोक असतील, आता मला सांगता येणार नाही, ते निश्चितपणाने 1 वाजेला ते चित्र स्पष्ट होईल। भाजपच्या स्थानिक आमदारांचा विरोध तुम्हाला आजही कायम आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी तो विरोध कायम ठेवला आहे। साहजिक आहे, त्यांच्यासमोर मी निवडणूक लढवली, त्यांच्या त्या भावना आहेत, थोड्या दिवसानंतर तीव्रता कमी होईल। आपल्याला वरून प्रवेश होतोय, परंतु खालच्या ग्राउंड लेवलवर जे कार्यकर्ते त्याशी कसं जोडणार? असं वरून नाही, भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयातनं फोन आल्यानंतरच प्रवेश सोडायला निघाला। वरून प्रवेश जरी होत असला तरी खालच्या स्थानिक नेत्यांना सर्वांना विश्वासात घेऊन हा प्रवेश सोडला। तर आता सुधाकर बडगुजर मोठं शक्ती प्रदर्शन करत मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। आज मुंबईमध्ये भाजप कार्यालयामध्ये त्यांचा पक्षप्रवेश पार पडणार आहे।